Hello student, this is Maurice sir here. Today we are going to learn about our next topic, elements of novel or novella. साधारणतः आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल जो आहे हा टॉपिक बघतोय. त्याच्यामध्ये मी दोन पार्ट जे आहे यापूर्वी काय केले अपलोड केलेले आहे. आज जो आहे मी काय करतोय हिस्ट्री ऑफ नॉवेलचा थर्ड पार्ट जो आहे तो काय करतोय अपलोड करतोय आणि ह्या पार्टमध्ये आज आपण शिकणार आहोत एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेलला. ठीक आहे. आता एलिमेंट्स म्हणजे काय की साधारणतः जे काही घटक जे असतात. ठीक आहे. आता नॉवेलला किंवा नॉवेल म्हणजे कादंबरीचे कुठले घटक असू शकतात त्याच्यावरती काय करणार आहे आज आपण एक दृष्टिक्षेप टाकणार आहे. ओके, दॅट इज अ ग्लास थ्रू दीज एलिमेंट्स. See that there are 6 elements essential of novel or novella. साधारणतः ॲज पर इन्फॉर्मेशन आपल्याला जशी काही माहिती पुस्तकात प्रोव्हाइड केली ह्या माहितीनुसार काय सांगितलं की इसेन्शियल म्हटले, लक्षात राहून द्यायचं म्हणजे याचा अर्थ की हे अत्यावश्यक आहे. याच्यापेक्षा अजूनही एलिमेंट्स किंवा घटक जे आहेत ते आपल्याला नॉवेलचे बघायला मिळतात. ठीक आहे. मग काय म्हटलं आपल्याला की साधारणतः नॉवेलचे जे आहे ते 6 अत्यावश्यक घटक आहेत. ऑल दीज फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनादर इन द वर्क बाय ॲन ऑथर. आणि हे जे काही 6 घटक आहे हे सगळे फॅक्टर्स म्हटले, ऑल दिस फॅक्टर्स म्हणजे काय, हे जे काही घटक जे आहे ते एकमेकांशी रिलेटेड म्हणजे काय की एकमेकांशी संबंधितच आपल्याला बघायला मिळतात. मग कुठलाही ऑथर असू द्या त्याच्या जे काही नॉवेल असेल, जे काही त्याचं वर्क असेल, साहित्य असेल, त्याच्यामध्ये ते आपल्याला एकमेकांशी रिलेटेड जे आहे ते बघायला मिळतात. ठीक आहे. सो फर्स्ट आपल्याला पहिलाच जो काही घटक दिला आहे म्हटले बघा थीम. सो थीम इज अ सेंट्रल आयडिया इन द नॉवेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. ठीक आहे. आता काय म्हटलंय थीम जी आहे साधारणतः ही एक मध्यवर्ती कल्पना असते कादंबरीची, नॉवेलची. आणि पुढं सांगितलंय विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन नटशेल. नटशेल म्हणजे काय, थोडक्यात. म्हणजे एखाद्या कादंबरीमध्ये ती जी काही मध्यवर्ती कल्पना थोडक्यात सांगितलेली असते. इट इज कॉल्ड थीम. ठीक आहे. नटशेलचं मीन लक्षात ठेवा थोडक्यात. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और अ ट्रूथ विच द रायटर हॅज पुट फोर्थ through the narration of the series of events in story and characters acting in particular setting. काय सांगितलं, हे जे काही एक फिलॉसॉफिकल स्टेटमेंट असतं म्हणजे साधारणतः आपण त्याला जे काही तत्वज्ञान म्हणतो. सो तत्वज्ञानामध्ये असं एक स्टेटमेंट किंवा एखादं सेंटेन्स किंवा आपण ती आयडियाज म्हणू शकतो की ते फिलॉसॉफिकल स्टेटमेंट जे असतो तो काय करतो त्या रायटरने केलेलं असतं. आणि अजून सांगितलं ऑर अ ट्रूथ विच कॅन रायटर हॅज पुट फोर्थ, किंवा एखादं सत्य की जिथे लेखकाने काय केलं असतं थ्रू आउट द नॉवेल म्हणजे त्या नॉवेलच्या थ्रू काय केलं असतं, लोकांपुढं काय केलं असतं, मांडलेलं असतं. आणि ते जे काही सत्य जे आहे ते लोकांपुढं पोहोचवण्यासाठी म्हटलं दॅट सिरीज ऑफ इव्हेंट्स म्हणजे जे काही इव्हेंट जे असतील, जे काही घटक किंवा प्रसंग असतील आणि कॅरेक्टर यांच्या माध्यमातून ते काय केलं असतं लोकांपर्यंत पोहोचवलेलं असतं. इट इज कॉल्ड थीम. ठीक आहे. आता हे झालं थीम. आपल्याला नेक्स्ट जे काही आहे म्हणजे नेक्स्ट एलिमेंट जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट एलिमेंट आहे बघा प्लॉट. So plot is essential the story or the course of events that make up the theme. काय म्हटलं बघा परत एकदा, प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर मुख्यतः प्लॉट जो आहे एक प्रकारची जी काही गोष्ट किंवा स्टोरी आपण म्हणू शकतो, कथा म्हणू शकतो, ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट दॅट मेक अप द थीम म्हणजे ज्याच्यातनं काय होतं की जी घटना घडल्यानंतर किंवा ती कथा घडल्यानंतर काय होती की जी थीम जी आहे ती काय होती लोकांपर्यंत पोहोचते किंवा ती थीम जी आहे ती कंप्लीट होत असते. सो इट इज क्रिएटेड बाय द कन्फ्लिक्ट इदर इंटरनल. मग आता सांगितलं की हा जो काही प्लॉट जो आहे तो कसा निर्माण होतो त्यांनी सांगितलं इट इज क्रिएटेड बाय द कन्फ्लिक्ट म्हणजे काही कन्फ्लिक्ट जो आहे थोडक्यात संघर्ष. सो ह्या संघर्षामधनं काय होतो हा निर्माण होत असतो. तर सांगितलं इदर दॅट इंटरनल म्हणजे साधारणतः जो काही कन्फ्लिक्ट संघर्ष असेल तो कदाचित इंटरनल पण असू शकतो. इथं म्हटलं बघा इनसाइड द माइंड ऑफ कॅरेक्टर. इंटरनल कन्फ्लिक्ट म्हणजे काय की जो एखाद्या कॅरेक्टरच्या मनामध्ये आणि त्याच्यामध्ये चालू असतो म्हणजे थोडक्यात इन माइंड. ठीक आहे. और एक्सटर्नल विथ अदर कॅरेक्टर्स और एंटिटीज. आणि एक्सटर्नल कन्फ्लिक्ट सांगितलं की ज्याला आपण बाह्य संघर्ष म्हणतो की जो दोन व्यक्तींमध्ये काय होऊ शकतो घडू शकतो. सो यातनं काय होत असतो साधारणतः प्लॉट जो आहे तो काय होतो निर्माण होत असतो. सो प्लॉट मे बी सिम्पल. आता प्लॉट जो आहे तो काय सांगितलंय की साध्या प्रकारचा पण काय होऊ शकतो, प्लॉट साध्या प्रकारचा असू शकतो, त्याला वन प्लॉट म्हटलंय म्हणजे एकल प्लॉट साधारणतः सिम्पल प्लॉट पण म्हटलं जातं. ठीक आहे. और कॉम्प्लेक्स, कधी कधी कॉम्प्लेक्स प्लॉट पण आपल्याला बघायला मिळतात. कन्सिस्टिंग द इंटरविविंग ऑफ मेनी सबप्लॉट्स. मग याच्यामध्ये सांगितलं की जास्तीत जास्त सबप्लॉट्स पण काय होऊ शकतात इंटरव्ह्यूवन केलेले असतात. ठीक आहे. सो दॅट इज प्लॉट. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक जे आहे किंवा आपल्याला जे काही नेक्स्ट एलिमेंट जे आहे ते बघायचे. बघा नेक्स्ट सांगितलंय कॅरेक्टर.
आता कॅरेक्टर म्हणजे काय की जी काही कादंबरी असेल त्याच्यामध्ये काही आपले पात्र जे आहेत, ठीक आहे, आपल्याला ते पात्र बघायचे असतात. सो कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. काय सांगितलंय, जे काही कॅरेक्टर्स असतात त्यांच्या वागण्यावरनं काय होतं असतं, म्हणजे ते जे काही त्यांचं बिहेवियर आहे, त्यांची जी काही वागणूक आहे, यामुळं काय होतं असतं की ती जी काही स्टोरी कुठं घडती, ठीक आहे, सो ती स्टोरी काय होते आपल्याला समजते. म्हणजे जे कॅरेक्टर काय करतात, जसं ॲक्टिंग करतात, जसं वागतात, त्या थ्रू काय होतं आपल्याला ती नॉवेल जी आहे ती समजण्यास मदत होते असते. म्हणून काय की कॅरेक्टर खूप महत्त्वाचे असतात, ठीक आहे. सो डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन बी रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली अँड डिटेल व्हर्बल स्केच. आणि काय करू शकतो आपण, साधारणतः सांगितलं की जे काही कॅरेक्टर्स असतील, ठीक आहे, सो त्या कॅरेक्टरचं वर्णन जे आहे ते काय करू शकतो आपण, करू शकतो. कसं सांगितलं आहे, दॅट फ्रॉम द थंबनेल. थंबनेल म्हणजे काय, एक प्रतिमा, एक त्यांची प्रतिमा जी आहे ती आपल्याला माहीत होत असते, ठीक आहे. दॅट स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल व्हर्बल स्केच, म्हणजे आपण त्यांचं जे काय तोंडी वर्णन जे आहे ते काय करू शकतो, त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून करू शकतो. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब इन इट्स व्हेरी ॲस्पेक्ट बाय द रायटर. आता सांगितलं द इम्पॉर्टंट कॅरेक्टर, जे काही महत्त्वाचं कॅरेक्टर जे असतो, मेन कॅरेक्टर जे असतं, सो ते काय केलं असतं की प्रत्येक ॲस्पेक्ट किंवा थ्रूआउट द नॉवेल, सगळ्या नॉवेलमध्ये काय केलं असतं, त्याचं वर्णन जे आहे ते काय केलं असतं, रायटरने केलेलं असतं. नेक्स्ट सांगितलं बघा, द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. जे काही मायनर कॅरेक्टर असतात, ठीक आहे, सपोर्टिव्ह कॅरेक्टर्स असतात साधारणतः, ठीक आहे, त्यांना मात्र खूप मोठं इम्पॉर्टंट किंवा जास्तीचं इम्पॉर्टंट जे आहे ते काय करत नाही, नॉवेलिस्ट देत नाही, ठीक आहे. द रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. आणि रीडर काय करत असतात, जे काही वाचक असतात ते काय करत असतात, जे काही मेन कॅरेक्टर जे असेल त्या नॉवेलमधलं त्याच्या ज्या काही ॲक्शन्स आहेत त्यांना काय करत असतात, ते फॉलो करत असतात, ठीक आहे. सो दिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू ॲज द प्रोटॅगॉनिस्ट, ठीक आहे. आणि ते जे काही कॅरेक्टर असतं मेन कॅरेक्टर त्या नॉवेलमधलं, साधारणतः त्याला काय म्हटलं जातं, प्रोटॅगॉनिस्ट, ठीक आहे, म्हणजे जे काही मुख्य कॅरेक्टर असतं. सो प्रोटॅगॉनिस्ट मीन्स मेन कॅरेक्टर, मुख्य कॅरेक्टर, is in conflict with a character or entity or a force that internal or external with which is known as antagonist. आणि जे काही मुख्य कॅरेक्टर जे असतं त्याचा जो काही संघर्ष होत असतो ते समोरची एखादी शक्ती किंवा फोर्स म्हटले, म्हणजे समोरचे अपोजिट पार्टीची जी काही शक्ती असेल त्याच्याशी होत असतो. आणि ते जे काही समोरचं कॅरेक्टर असतं म्हणजे प्रोटॅगॉनिस्टचे मुख्य कॅरेक्टरच्या समोरचं जे काही कॅरेक्टर असतं त्याला म्हटलं जातं अँटॅगॉनिस्ट, ठीक आहे. म्हणजे साधारणतः आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे एखादा मूवी जर आपण बघत असेल त्याच्यामध्ये हिरोचं कॅरेक्टर असतं, अँटॅगॉनिस्ट म्हणजे काय की तो व्हिलनचं कॅरेक्टर असतं. सो सेम नॉवेलच्या बाबतीमध्ये आहे, ठीक आहे. आणि नेक्स्ट जे काही एलिमेंट आहे ते आपल्याला दिले बघा, सेटिंग, ठीक आहे. सो सेटिंग इज अ बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. म्हणजे साधारणतः स्टोरी कुठं घडली त्याचा एक बॅकग्राऊंड जो असतो, एक पार्श्वभूमी जी असते आपल्याला बघायला मिळते. मग सी बीच असेल किंवा एखादा काय म्हणतात त्याला पडकावाडा, असं कुठली तरी सेटिंग जी असते ती आपल्याला दाखवलेली असते. ती सेटिंग जो काही बॅकग्राऊंड असतो त्यालाच काय म्हटलं तर सेटिंग म्हणतात, की तिथे ती स्टोरी जी आहे ती काय होत असते, घडत असते. सो देअर आर सेव्हरल ॲस्पेक्ट ऑफ सेटिंग, इट इन्क्लूड्स. आता सेटिंगचे जे आहे ते बरेच ॲस्पेक्ट किंवा घटक जे आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये इन्क्लूड्स होतात. प्लेस आहे, पिरियड आहे, टाईम आहे, क्लायमेट आहे, और वेदर अँड लाईफस्टाईल. म्हणजे साधारणतः कुठल्या प्लेसवरती घडलं आहे, टाईम आपल्याला विचारलेला असतो किंवा कुठला क्लायमेट, वेदर, हे जे काही ॲस्पेक्ट जे आहे ते ॲस्पेक्ट जे आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं सेटिंगमध्ये. कारण की त्याच्यावरूनच आपल्याला कळत असतं की समजा टाईम झोन असेल तर त्या टाईमवरून आपल्याला कळत असतं की साधारणतः कुठल्या पिरियडमधली नॉवेल आहे, ठीक आहे. प्लेस असतं, कुठं घडली ते आपल्याला काय होतं, क्लिअर आयडिया येत असते, ठीक आहे. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू द सेटिंग. आणि प्लॉट आणि कॅरेक्टर जे आहेत हे दोन एक महत्त्वाचे घटक जे आहे की ह्याच्यावरती काय होत असतो, सेटिंगचा परिणाम झालेला असतो, ठीक आहे. नेक्स्ट एलिमेंट जे आहे ते आपल्याला बघायचं बघा, कन्फ्लिक्ट. याच्यापूर्वी आपण प्लॉटमध्ये साधारणतः बघितलं जे कन्फ्लिक्ट म्हणजे काय, पण परत एकदा बघूया. कन्फ्लिक्ट म्हणजे काय, द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कन्फ्लिक्ट. म्हणजे जे काय एकमेकांच्या विरुद्ध जे काही फोर्सेस किंवा जे एकमेकांच्या विरुद्ध जे काही कॅरेक्टर जे असतात ते एकमेकांच्या विरोधात असतात, ठीक आहे. साधारणतः त्यातनं जो काही संघर्ष निर्माण होतो इट इज कॉल्ड कन्फ्लिक्ट. सो कन्फ्लिक्ट इज द स्टोरी प्रोव्हाइड इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. आणि कन्फ्लिक्ट असं आहे की तो रीडरला काय करत असतो, एक स्टोरी प्रोव्हाइड करतो की जेणेकरून रीडरचं वाचकांचं काय होतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढतो किंवा त्यांची जी काही जिज्ञास वृत्ती जी आहे त्यांची क्युरियोसिटी काय होते या कन्फ्लिक्टमुळे वाढत असते, ठीक आहे. आणि लास्ट वन टॉपिक दिला आपल्याला एलिमेंट्समध्ये, तो आहे लँग्वेज ऑर स्टाईल, ठीक आहे. आता कुठल्या प्रकारची लँग्वेज
जो काही रायटर आहे म्हणजे नॉवेलिस्ट आहे त्याने वापरली, तर त्याच्यावरती पण बऱ्याच वेळास त्या नॉवेलचं सक्सेस आहे ते डिपेंड असतं बघा. द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज स्टाईल. म्हणजे सांगितलंय की जी काही भाषा किंवा त्या भाषेचे अजून आपले टेक्निक्स जे आहे, कुठल्या प्रकारचं तंत्र जे आहे ते रायटरने वापरलंय. सो कशासाठी म्हटलंय, फॉर द नॅरेशन. नॅरेशन म्हणजे काय, ती कथा सांगण्यासाठी, ती कथा लिहिण्यासाठी. सो त्या तंत्रालाच काय म्हटलं जातं, स्टाईल म्हटलं जातं. अँड ऑथर कॅन यूज दॅट एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी. मग ऑथर काय करू शकतो, एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी जे आहे म्हणजे साधारणतः उच्च दर्जाचे शब्दसंग्रह काय करू शकतो, वापरू शकतो, हाय फ्रेजेस वापरू शकतो. और ही मे बी दॅट लॅकोनिक अँड वुड राईट ओनली टू द पॉईंट, और ही मे बी मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट फॉर मीटिंग हिज पर्पजेस. मग काय करू शकतो की त्याला जसं रिक्वायरमेंट आहे, जसे रीडर त्या समोर आहे तशा प्रकारची लँग्वेज जी असेल, तशा प्रकारची व्होकॅब्युलरी जी असेल, तो रायटर काय करू शकतो, वापरू शकतो. ठीक आहे. कधी कधी बोथ जे आहे म्हटलं, मिक्सिंग बोथ म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला, उच्च दर्जाची भाषा पण वापरू शकतो आणि कधी कधी कमी दर्जाची पण वापरली जाऊ शकते, की जेणेकरून ती रीडरला काय होऊ शकते, इझिली अंडरस्टँड होऊ शकते. ठीक आहे. सो ही मे यूज दॅट लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. तो काय करू शकतो की आपलं जे काही नॅरेटिव्ह जे आहे म्हणजे जी काही कथा जी आहे ती इफेक्टिव्ह करण्यासाठी काही लिंग्विस्टिक डिव्हायसेस जे आहेत ते पण काय करू शकतो, तो यूज करू शकतो. ठीक आहे. सो ऑल दिस फॅक्टर डिसाईड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन. आणि हे सगळे जे काही घटक आहेत हे काय करत असतात, त्या जे काही नॅरेशन जे आहे ती कथा जी आहे त्याचं टेक्स्चर म्हणजे काय, क्वालिटी तर या अर्थाने म्हणजे पोत म्हणतो आपण जनरली. सो ते काही टेक्स्चर जे आहे ते काय करू शकतात, डिसाईड करतात, ठरवतात. अँड क्रिएट अँड इम्पॅक्ट ऑन द रीडर्स. आणि त्याचा प्रभाव जो आहे तो काय होत असतो, वाचकांवरती पडत असतो. ठीक आहे. सो दीज आर द एलिमेंट्स गिवन इन द बुक. हे जे एलिमेंट जे आहे ते आपल्याला काय केले, पुस्तकामध्ये दिलेले साधारणतः एवढेच एलिमेंट्स आहेत. हे एलिमेंट तुम्हाला समजले असेल असं एक्सपेक्ट करतो. आणि जर तुम्हाला एलिमेंट्सच्या रिगार्डिंग कुठल्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला त्या कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.